या संकेतस्थळावरती आपल्याला सर्व प्रकारची माहिती इथे मिळू शकते। या कार्यक्रमाच्या त्याचप्रमाणे माननीय आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्माननीय आमदार निरंजनजी रावखरे साहेब या ठिकाणी खास करून उपस्थित झाले आहेत। या गावचे सरपंच सन्माननीय हनुमानजी ढोबळे साहेब यांना विनंती करतो की ग्रामपंचायत कोणीच्या वतीने सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ढोबळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमी परंपरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानदीपाने उजळलेला आपला महाराष्ट्र आज वेगाने प्रगती करत आहे। उद्योग, शेती, वाहतूक अशा अनेक क्षेत्रांमध्ये नवी ओळख निर्माण करत आहे आणि भारताचा विकसित अगदी कमी वयामध्ये आपल्या सगळ्यांना लाभलेलं नेतृत्व आणि अतिशय शांत संयमी आणि हसतमुख असलेलं व्यक्तिमत्व सन्मान निरंजनजी रावखरे साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या खोनी गावामध्ये प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। रावखरे साहेब आपण खास करून या ठिकाणी राहिलेल्या उपस्थितीबद्दल अगदी आपल्या मनापासून हार्दिक स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांची आणि याच वेळेला राज्याच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा उदो करताना या ठिकाणी आपल्याला छत्रपतीची प्रतिमा दिली जाते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। अनेक क्षेत्रांमध्ये नवी ओळख निर्माण करत आहे आणि भारताचा विकसित राष्ट्र बनण्याचा मार्ग प्रकाशमान करत आहे। या देदीप्यमान यशात पंचायत राज संस्थांचा सिंहाचा वाटा आहे। म्हणूनच पंचायत राज संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे। आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना लखपती दीदीसारख्या चालवतो आहोत। मला खूप आनंद आहे की आपल्या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे या योजना चाललेल्या आहेत। आपण यातनंच खरं ट्रान्सफॉर्मेशन हे करू शकणार आहे। विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत असलेल्या महाराष्ट्रात आता सुरू होत आहे आणखीन एक नवे पर्व। देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान। या अभियानामध्ये तब्बल 300 कोटी रुपये पुरस्कार स्वरूपात देण्यात येतील। केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पर्धा व्हावी यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे। स्पर्धेत अत्युत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना 5 कोटी रुपयांपर्यंतचे पुरस्कार दिले जाणार आहेत। केवळ गावांना पुरस्कार देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश नसून गावागावांमध्ये विकासाची निकोप स्पर्धा निर्माण करणे, सुशासन प्रस्थापित करणे आणि गावाला आत्मनिर्भर करणे हा उद्देश आहे। चला तर एकत्र येऊया, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होऊया आणि घडवूया समृद्ध महाराष्ट्र। एकदा जोरदार टाळ्या। हे अतिशय उत्तम अभियान याचा शुभारंभ आज झालेला आहे आणि यानंतर ग्रामपंचायत किनगाव यांची चित्रफित याचं प्रक्षेपण आपण बघणार आहोत। सर, राज्यातील ग्रामीण भागाचा शाश्वत विकास व्हावा व त्याची फळे शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे। या स्पर्धेत राज्य विभागातील जिल्हा तसेच तालुका पातळीवर प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीस दिले जाणार आहे। याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सर्व मुद्द्यांची पूर्तता करणारे गाव हे खऱ्या अर्थाने समृद्ध होईल आणि समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचेल। अशा अभियानाचा शुभारंभ करायचा म्हणजे गावही त्याच ताकदीचे हवे। तर या कार्यक्रमासाठी निवड झाली ती आदर्श गाव किनगावची। दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मराठवाड्यातील हे किनगाव आता हिरवगार झालंय। पावसाळी शेती बारमाही झालीय। इथला शेतकरी आता समाधानी आहे। किनगावच्या 1000 हेक्टरच्या परिसरात पाणी पातळी वाढली। किनगावमध्ये हिरवाई फुलली। पद्मश्री पोपटराव पवार, डॉक्टर अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनातून किनगाव परिसरात आदर्श गावाची चळवळ रुजली। डोंगर उतारावर 4500 मीटर लांबीच्या समपातळी चरांमध्ये पावसाचं पाणी मुरलं। त्यातूनही बाहेर पडणाऱ्या पाण्याला जिरवण्यासाठी 40 शुष्क दगडी बंधारे, 2 गॅबियन बंधारे, 45 माती नाला बंधारे, नदी पात्रातील कॉन्क्रीट बंधारा यांची निर्मिती झाली। गायरान आणि रस्त्याच्या कडेनं 10,000हून अधिक झाडं लावली गेली।
जनभागीदारीतून 15 लाख रुपये खर्चून उभारलेला 3 कोटी लिटर क्षमतेचा हा बंधारा 2010 पासून दरवर्षी तुडुंब भरून वाहतो. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत यामुळेच गावाचा सन्मानही झाला. गावात सिमेंट रस्ते झाले, पेव्हर ब्लॉक बसले, गटारं बंदिस्त झाली, पाणी योजना अंमलात आली, मंगल कार्यालय, ग्राम सचिवालय गावाची शान ठरले. पाणंद रस्त्यांमुळे शेतीमाल गाडीत भरून बाजारात जाऊ लागला. प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र ही सुद्धा उत्तम रीतीनं कार्यरत झाली. गावातील शेवटच्या घटकाचा विचार करून सतत कार्यशील असलेले आदर्श गाव किनगाव आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात भाग घेण्यासाठी सज्ज झालेले आहे. चला आपणही या अभियानात भाग घेऊन आपापल्या गावांना समृद्ध करूया. आणि यानंतर अचूक निर्णय घेणारे आणि अत्यंत सक्षम आणि लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करते की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया लोकप्रिय आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे अभियान आपण सुरू केलं ते जयकुमार गोरेजी, संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाटजी, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, सन्माननीय खासदार संदीपानजी भुमरे, कल्याणराव काळे, इथल्या लोकप्रिय आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार रमेशजी बोरनारे, आमदार प्रशांतजी बम, आमदार संजयजी केणेकर, आमदार संजनाताई जाधव, पद्मश्री आणि ज्यांनी हिवरे बाजारचा एक पॅटर्न तयार केला ते आदर्श सरपंच आणि समाज सुधारक पोपटरावजी पवार, पाणी फाउंडेशनचे अविनाशजी पोळ, श्री कल्याण चव्हाण, श्री सुहास शिरसाट, श्री संजय खंबायते, आमचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजी, जितेंद्र पापळकरजी, श्री अंकित, श्री अतुल चव्हाण, या ठिकाणी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील, त्याचप्रमाणे मनीषाताई चव्हाण, या ठिकाणी या किनगाव ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींनो, बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आज मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आमच्या शिरसाट साहेबांनी सांगितलं की मराठवाड्याला सर्व प्रकारची मुक्ती मिळाली पाहिजे, ती तर आपण देऊच, पण आजचा आमचा संकल्प मात्र हा आहे की या मराठवाड्याला दुष्काळापासनं कायम मुक्त करण्याचं काम हे सरकार करून दाखवेल. आज आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचा अमृत महोत्सवी जन्मदिवस आहे. 75 वर्षाचे आज आमचे प्रधानमंत्री झाले आहेत. आणि प्रधानमंत्र्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही, कधी जन्मदिवस साजरा केला नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठरवलं की प्रधानमंत्र्याचा जन्मदिवस हा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला पाहिजे. आणि या सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने
प्रधानमंत्र्यांचा संदेश कार्यरूपाने प्रत्येक गावापर्यंत पोचला पाहिजे आणि मला आनंद आहे की त्याचं निमित्त साधून आजपासनं आपण प्रधानमंत्र्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या किनगाव पासून सुरू करतो आहोत। आज हजारोच्या संख्येने तुम्ही तर उपस्थित आहात, पण सोबत व्हिडिओ लिंकवरनं 28,000 ग्रामपंचायतीतून तिथले सरपंच, ग्रामसेवक आणि गावातले लोक हे आपल्याशी जुडलेले आहेत। त्या सगळ्यांना देखील मी इथूनच प्रणाम करतो आणि त्यांचंही मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे, या देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना ठेवली आणि आत्मनिर्भर भारतामध्ये प्रत्येकाचा विचार हा मोदीजींनी केला आणि म्हणूनच मात्र 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात 25 कोटी लोक हे गरिबीतनं बाहेर आलेले आपण बघितले आणि जगाला विश्वास बसत नाही। युनायटेड नेशन्स देखील म्हणतं की या शतकातला सगळ्यात मोठा चमत्कार हा भारताने घडवला आणि केवळ 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढलं। आज मोदीजींच्या आशीर्वादाने 15 कोटी लोक स्वतःच्या घरामध्ये राहायला गेले, 50 कोटी घरांमध्ये शौचालय तयार झाली, कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं, कोट्यावधी लोकांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी, विजेचं कनेक्शन गेलं। या देशाच्या स्वातंत्र्यानंतरचं जे स्वप्न त्या काळामध्ये आपण पाहिलं होतं ते पूर्ण करण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय। आणि म्हणूनच आपल्यालाही एक समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे। समृद्ध महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो केवळ समृद्ध गावातनच घडू शकतो। जोपर्यंत गाव, गरीब, किसान, मजदूर यांचा विकास होणार नाही तोपर्यंत समृद्ध महाराष्ट्र घडू शकणार नाही। आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक योजना आपण सुरू केल्या, पण आपल्या लक्षात आलं योजना अनेक आहेत, काही गावं फायदा घेत आहेत, काही गावं मागे राहत आहेत। आणि मग कुठलंच गाव मागे राहू नये या दृष्टीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण तयार केलंय की ज्या अभियानामध्ये केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या सगळ्या योजना या गावापर्यंत आपल्याला न्यायच्या आहेत, त्या व्यक्तीपर्यंत आपल्याला न्यायच्या आहेत। इतक्या योजना आहेत की गावातला कोणीही योजनेबिना राहणार नाही। अशा प्रकारच्या सगळ्या योजना, गावाचं परिवर्तन घडवणाऱ्या योजना आपल्याला या ठिकाणी करून दाखवायच्या आहेत। मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी ग्राम समृद्धीचं अभियान सुरू केलं। पोपटरावजींच्या नेतृत्वामध्ये अनेक गावं जी आहेत ही गावं मॉडेल गावं म्हणून त्या ठिकाणी आपण तयार केली। पण आता आपला प्रयत्न आहे 10 गावं, 100 गावं, 1000 गावं नाही, माझ्या 28 ती सगळीच्या सगळी मॉडेल गावं कशी होतील हा प्रयत्न आपल्याला येत्या काळामध्ये करायचा आहे आणि त्या दृष्टीने हे अभियान आपण सुरू केलेलं आहे। मुळात या अभियानाचे 7 स्तंभ आपण केलेले आहेत, ज्यामध्ये पहिल्यांदा सुशासन युक्त पंचायत। आमची ग्रामपंचायत हे सुशासनाचं केंद्र झालं पाहिजे। प्रत्येक व्यक्तीला पारदर्शीपणे आणि लोकाभिमुखतेने शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजेत। शासनाच्या योजनांचा लाभार्थी कुठेतरी सरपंचाच्या भरोशावर, ग्रामसेवकाच्या भरोशावर, तलाठ्याच्या भरोशावर त्या ठिकाणी बसला असं नाही, तर आपला जो लाभार्थी आहे तोच खरा हकदार आहे। त्याच्यापर्यंत लाभ पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून लोकाभिमुखतेनं सुशासन युक्त अशा प्रकारची पंचायत आपल्याला उभी करायची आहे। आर्थिक सक्षमता देखील याच्यामध्ये
कर संकलनाच्या माध्यमातून, लोकवर्गणीच्या माध्यमातून, CSRच्या माध्यमातून कॉन्व्हर्जन्स करायचं आहे आणि त्यासोबत शासनाच्या वेगवेगळ्या योजना देखील त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. यामध्ये तिसरं आपलं जे स्तंभ आहे, जलसमृद्ध, स्वच्छ आणि हिरवेगार गाव आपल्याला करायचं आहे. आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण आणली. या योजनेनं 20,000 गावांमध्ये दुष्काळ दूर केला. ही योजना वन टाइम योजना नाही आहे. जलसंधारणाची कामं सातत्याने करावी लागतात. जलसंधारणाच्या कामांना त्या ठिकाणी दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी पुन्हा एकदा खोलीकरण करावं लागतं, गाळ काढावा लागतो, स्ट्रक्चर चांगलं करावं लागतं. जी गावं ही कामं नीट करतात त्या गावांना कधीच दुष्काळ पाहावा लागत नाही. आज आमचे पाणी फाउंडेशनचे लोक या ठिकाणी आहेत. पाणी कपच्या माध्यमातून पाणी फाउंडेशननी, तिकडे नाम फाउंडेशननी इतकं चांगलं काम या क्षेत्रामध्ये केलंय आणि म्हणून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गाव हे जलसमृद्ध असेल, प्रत्येक गाव हे स्वच्छ असेल. स्वच्छतेकरता वेगवेगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत. गावामध्ये कुठेही कचरा पडलेला आपल्याला दिसणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण करणार आहोत आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही त्या गावामध्ये आपण करणार आहोत. चौथा स्तंभ आहे आपला मनरेगा आणि योजनांचं अभिसरण. आज आपण अशा प्रकारच्या योजना तयार केल्या आहेत. गावातला रस्ता असो, शेत रस्ता असो, गावामध्ये तलाव असो, गावामध्ये नाला असो, त्याचं खोलीकरण सरळीकरण असो, गावामधली इमारत बांधायची असो, गावातल्या शाळेची दुरुस्ती करायची असो, गावामध्ये अंगणवाडी बांधायची असो, या प्रत्येक गोष्टी करता मनरेगा अभिसरणाच्या योजना आपण सुरू केल्या आहेत. उरलेला पैसा आपली कुठली तरी योजना देते, थोडी कल्पकता केली तर गावातलं एकही काम शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था आपण या माध्यमातून केली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आपण करतो. यासोबत संस्थांचं बळकटीकरण आपण करणार आहोत. ग्रामसभा, महिला सभा, युवक गटांना या ठिकाणी बळ देणार आहोत. आपल्याला माहिती आहे आता आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या गावातली जी प्राथमिक संस्था आहे, सोसायटी आहे, त्या सोसायटीच्या बळकटीकरणाची योजना सुरू केलेली आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत ती केवळ सेवा संस्था नाही तर वेगवेगळ्या प्रकारचा उद्योग करणारी संस्था देखील आता त्या ठिकाणी तयार होणार आहे. गावातल्या सेवा संस्थेला 17 प्रकारचे उद्योग आता आपण त्या ठिकाणी देणार आहोत. धान्य भंडारणापासून पेट्रोल पंपापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग देखील या प्राथमिक संस्थेला करता येणार आहेत, ज्याच्या माध्यमातून संस्थाही आपण बळकट करणार आहोत आणि सहकाराला देखील एक मोठ्या प्रमाणात बळकटी या माध्यमातून आपण देणार आहोत. यासोबत उपजीविका आणि सामाजिक न्याय हा एक आपला 6वा स्तंभ आहे. उपजीविकेमध्ये विशेषतः महिला बचत गटाचं सक्षमीकरण आपल्याला करायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बसलेल्या आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देतो. काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही, नाही म्हणजे नाही. पण आम्हाला केवळ 1500 रुपये देऊन थांबायचं नाहीये, तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे. म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो. त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो. त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो. आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आता केवळ 1500 रुपये नाही, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे. लखपती दीदी. लखपती दीदी म्हणजे कोण? जी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते. एका वर्षात नाही, दरवर्षी
1 लाखापेक्षा जास्त पैसा कमावते. मला सांगताना आनंद वाटतो, आम्ही आतापर्यंत 25 लाख लखपती दीदी तयार केल्यात. अजून 25 लाख या वर्षी तयार करणार आहोत. 1 कोटी माझ्या दीदींना, माझ्या बहिणींना लखपती दीदी करण्याचं लक्ष्य हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे. आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे. माझी लाडकी बहीण ही 1500 रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःलाही रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींनाही रोजगार देईल. अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत. आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे, दलित, शोषित, आदिवासी आहे, यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाही या अभियानाच्या अंतर्गत आपण सुरू करणार आहोत. आणि यातला 7वा आणि सगळ्यात महत्वाचा घटक काय आहे तर तो घटक आहे लोकसहभाग. प्रत्येक गोष्ट चळवळींनी झाली पाहिजे. चळवळ ही परिवर्तनाची जनक आहे. आपण पाण्याची लोक चळवळ केली तर गावांनी आपलं गाव पाणीदार करून दाखवलं. आपण गटशेतीची चळवळ केली तर अनेक गावाच्या गावं त्या ठिकाणी बदलून गेली. आणि म्हणून लोकसहभागातनं आपल्याला परिवर्तन हे घडवायचं आहे. एक लक्षात ठेवा, आपल्यामध्ये फूट पाडणारे अनेक आहेत, पण फुटीने केवळ तूट होते. एकजूट राहिलो तर सगळे लोकच समृद्ध होतात. एकजुटीत समृद्धी आहे, लोकसहभागात समृद्धी आहे. आणि म्हणून ती समृद्धी आणण्याचा प्रयत्न आपण करतोय. आज अनेक गावांचं उदाहरण आपल्याला देता येईल. धाराशिव जिल्ह्यातल्या डोंगरगावने या ठिकाणी ज्वारी आणि बाजरी सारख्या भरड धान्याची लागवड सुरू केली. दुष्काळाने त्रस्त असलेल्या गावातल्या महिलांनी सामूहिक प्रयत्नातनं आपलं उत्पन्न तिप्पट केलं आणि एक नवीन मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं. धुळे जिल्ह्यातील रोहिणी गावचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये डिजिटल क्रांती तिथल्या आमच्या गावकऱ्यांनी केली आणि ई-गव्हर्नन्सचं काम त्या ठिकाणी केलं. आपल्या सातनवरी सारख्या नागपूर जिल्ह्यातल्या गावाने त्या ठिकाणी देशातलं पहिलं डिजिटल गाव तयार केलं. आता तिथल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये देखील डिजिटल इक्विपमेंट लागलेले आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला सांगताय त्याच्या मातीमध्ये काय आहे, त्यांनी त्याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे, त्याच्या पिकावर कीड येणार आहे का. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्या घरात बसून आपल्या शेतीमध्ये किती पाणी दिलं पाहिजे याचं संचलन तो माझा शेतकरी करतोय. अशा प्रकारचं परिवर्तन घडतंय. कुठे महिलांनी, स्वयंसहायता गटांनी नवीन अर्थकारण सुरू केलंय, कुठे युवकांनी डिजिटल तंत्रज्ञानाने ग्रामपंचायती ऑनलाईन केल्या आहेत, कुठे गावकऱ्यांनी जलक्रांती घडवलेली आहे, कुठे गटशेतीमध्ये हनुमानजींना लंकेमध्ये जायला सांगितलं. हनुमानजी म्हणाले एवढा मोठा समुद्र आहे, मी लंकेमध्ये कसं जाणार. हनुमानजींना लक्षातच नव्हतं त्यांच्यामध्ये काय शक्ती आहे. आणि मग त्यावेळी हनुमानजींना सांगितलं, अरे हे बजरंगबली, तू तो व्यक्ती आहे ज्यांनी बालपणी सूर्याकडे झेप घेतली आणि सूर्याला गिळण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे. ती शक्ती तू विसरलाय. आणि ही शक्ती सांगितल्याबरोबर त्यांनी हनुमान उडी घेतली, थेट लंकेमध्ये गेले आणि लंकेला आग लावूनच परत आले. ही हनुमानजीची शक्ती आपल्यापैकी प्रत्येकामध्ये या ठिकाणी आहे. फक्त त्या शक्तीची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून देतो. सरकार तर मदतीला उभा आहे, पण परिवर्तन तुम्ही घडवणार आहात. सरकार तर तुमच्या पाठीशी आहे, पण परिवर्तनाची ताकद तुमच्या मनगटात आहे. एकदा या ताकदीचा अवलंब करा, या ताकदीचा आविष्कार दाखवा. आणि मला विश्वास आहे या ग्राम समृद्धीच्या अभियानातनं एक बदललेला सक्षम महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेला आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारचा महाराष्ट्र घडवण्याकरता या अभियानाची सुरुवात आपण केली आहे. देशाच्या इतिहासातलं हे पहिलं अभियान आहे की ज्या अभियानामध्ये पुरस्काराची राशी 250 कोटी रुपये, 250 कोटी रुपयाचे केवळ पुरस्कार आम्ही या ठिकाणी देणार आहोत.
म्हणजे केवढं महत्वाचं अभियान आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सर्व सरपंचांना या ठिकाणी मी आव्हान करतो, सर्व ग्रामस्थांना आव्हान करतो, लाडक्या बहिणींना, गावकरी, शेतकरी, शेतमजूर सर्वांना आव्हान करतो, आजपासनं स्पर्धा सुरू झालेली आहे. आता या स्पर्धेमध्ये कोणतं गाव बाजी मारणार याच्याकडे आमचं लक्ष आहे. आता प्रत्येकाने छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासारखं मैदानामध्ये उतरून ही लढाई आम्हीच जिंकणार अशा त्वेषानं पुढे यावं, अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मनपूर्वक आभार. आणि यानंतर सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करते प्रधान सचिव ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य माननीय श्री एकनाथजी डवले साहेब यांना. आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माननीय मंत्री ग्रामविकास, माननीय मंत्री सामाजिक न्याय व सर्व सन्माननीय उपस्थित या ठिकाणी राहिले या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असेल. थँक्यू. सर्वांना सूचना आहे की आपल्या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे या मंचाच्या दोन्ही बाजूने. तेव्हा आपण कृपया सर्वांनी भोजन घेतल्या